पुणे इथं अर्थशास्त्र विषयाचं अध्यापन करते. अर्थशास्त्र विषयातीलच मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये चलनवाढ आणि चलनघट हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याविषयी आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर चलनवाढ आणि चलनघट हे प्रकरणाचं नाव आहे आणि त्या चलनवाढ म्हणजे काय याविषयी आपण सुरुवातीला माहिती घेऊया. चलनवाढीच्या काही व्याख्या पाहूया, त्यावरून आपल्याला चलनवाढ म्हणजे काय हे लक्षात येईल. पहिली जी व्याख्या आहे ती क्राउथर यांनी केलेली व्याख्या आहे. चलनवाढीलाच भाववाढ किंवा चलनवाढीलाच मुद्रास्फीती भाववाढ असं म्हटलं जातं, किंमत वाढ असंही म्हटलं जातं. तर चलनवाढ किंवा भाववाढ ही एक अशी अवस्था आहे की जिच्यामध्ये पैशाचं मूल्य हे कमी झालेलं असतं, म्हणजेच वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात किंवा वस्तूंच्या किमतीत वाढ होत असते, म्हणजे त्याला चलनवाढ होतं. चलनवाढीच्या काळामध्ये पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेला असतो आणि त्यामुळे पैशाचं मूल्य मात्र कमी झालेलं असतं. वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात, पैशाच्या पुरवठ्यातील वाढीबरोबर वस्तूंच्या किमतीही वाढलेल्या असतात. अशी अवस्था म्हणजे चलनवाढ होय. तर कोलबर्न यांनी जी केलेली चलनवाढीची व्याख्या आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये खूप जास्त पैशाने खूप कमी वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजे चलनवाढ होय किंवा भाववाढ होय. खूप जास्त पैशाने म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजेच पैशाचा पुरवठा जास्त असतो, मात्र त्या प्रमाणामध्ये उत्पादनात वाढ होत नाही आणि उत्पादन किंवा वस्तूंचं प्रमाण हे कमी असतं आणि म्हणून वस्तूंचं प्रमाण कमी असल्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढतात आणि किंमत वाढ म्हणजेच भाववाढ होय असं म्हटलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक हॉटरे यांनी भाववाढीची किंवा चलनवाढीची केलेली जी व्याख्या आहे ती अशा प्रकारे आहे की भाववाढ म्हणजे पैशाच्या पुरवठ्याची समस्या होय. अतिरिक्त पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत जेव्हा वाढतो आणि तो पैशाचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा जेव्हा जास्त होतो त्यावेळेस जी समस्या निर्माण होते त्याला भाववाढ म्हणतात असं प्राध्यापक हॉटरे यांचं मत आहे. नेक्स्ट, चलनवाढ जी घडून येते त्याची कारणे काय आहेत ते आपल्याला इथे थोडक्यात पाहायचं आहे. तर 4 प्रकारची कारणं इथे दिसून येतात. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे एकूण मागणीत झालेली वाढ, त्यामुळे चलनवाढ घडून येते. तर दुसरं आहे पुरवठ्याची टंचाई निर्माण होते. मागणी आहे पण पुरवठा नाही आहे, पुरवठा कमी आहे, पुरवठ्याची कमतरता आहे, वस्तूंचा पुरवठा कमी आहे आणि म्हणून चलनवाढ घडून येते. आणि तिसरं आहे ते उत्पादन खर्च एकूण वाढतो. उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी म्हणून किमती वाढवल्या जातात, म्हणजेच त्याला किंमत वाढ किंवा भाववाढ किंवा चलनवाढ असं म्हटलं जातं. आणि चौथं जे आहे ते इतर घटक आहे. नेक्स्ट, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे चलनवाढ घडून येते ते पहिलं कारण, त्याचं मागणीत वाढ होण्याची कारणं कोणती आहेत तर ती कारणं आपण सर्वात प्रथम पाहूया. पहिलं कारण आहे त्यामध्ये चलन संख्येत वाढ. एकूण अर्थव्यवस्थेमधील एकूण पैशाच्या पुरवठ्यात वाढ होणं, चलनाची एकूण संख्या वाढणं म्हणजे चलनवाढ होणं. हा जो पैसा आहे तो लोकांच्या हातात येतो उत्पन्न रूपाने आणि तो पैसा वाढल्यामुळे लोकांची विविध वस्तूंची मागणी वाढायला लागते, मात्र त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा नसल्यामुळं किंमत वाढून चलनवाढ घडून येते आणि म्हणून चलन संख्येत वाढ झाल्यामुळं चलनवाढ घडून येते. दुसरं आहे लोकसंख्या वाढ. जितकी लोकसंख्या जास्त तितकी एकूण मागणी जास्त आणि मागणी जितकी जास्त त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा उपलब्ध झाला नाही तर वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ घडून येते आणि म्हणून अतिरिक्त लोकसंख्या असल्यास मागणी वाढून चलनवाढ घडून येते. एकूण खर्चात वाढ. एकूण खर्च म्हणजे कोणता खर्च तर खाजगी खर्च आणि सरकारचा खर्च. खाजगी एकूण खर्च, त्यात उपभोग खर्च असेल, गुंतवणूक खर्च असेल, तसाच सरकारचा एकूण खर्च, त्यात गुंतवणूक खर्च आणि उपभोग खर्च, सरकारी उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. हा एकूण खर्च ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस एकूण खर्च वाढतो त्यावेळी एकूण मागणी वाढायला लागते त्या प्रमाणात, मात्र वस्तूंचं उत्पादन कमी प्रमाणात होतं आणि एकूण वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ घडून येते. कर्जाची परतफेड. पूर्वी कर्ज घेतलेलं असतं सरकारने आणि ते कर्ज जर त्या कर्जाची परतफेड केली त्या कालावधीमध्ये एकूण अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा वाढतो आणि हा पैशाचा पुरवठा वाढल्यामुळं चलनवाढ किंवा भाववाढ किंवा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होऊन चलनवाढ घडून येते. कर कपात. सरकारने जर करामध्ये जर कपात केली, कर कमी केले, काही कर रद्द केले तर लोकांचं उत्पन्न वाढायला लागतं. सरकारने कर कपात केल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढून उपभोग प्रवृत्ती वाढते
उपभोग खर्च वाढतो त्यांचा आणि एकूण मागणी वस्तूंची वाढून वस्तूंच्या किमती वाढतात. मात्र त्या प्रमाणात वस्तूंचा साठा नसतो, पुरवठा कमी असतो आणि म्हणून पुरवठ्याची टंचाई निर्माण होते. वस्तूंचा मागणी वाढते मात्र पुरवठा त्या प्रमाणात नसल्यामुळं एकूणच वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ होऊन येते. तुटीचा अर्थभरणा. तुटीचा अर्थभरणा म्हणजेच अर्थव्यवस्थेत ज्यावेळेस उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था असते. तो खर्च भरून काढण्यासाठी बऱ्याचदा बाहेरून कर्ज घेतलं जातं किंवा नवीन चलन छपाई केली जाते. त्यालाच तुटीचा अर्थभरणा असं म्हणतात. हे नवीन चलन ज्यावेळेस छापलं जातं आणि ते अर्थव्यवस्थेत आणलं जातं त्यावेळेस अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं उत्पन्न वाढतं आणि वस्तूंची मागणी वाढून किमती वाढायला लागतात आणि चलनवाढ घडून येते. किमतीविषयीच्या अपेक्षा. जर लोकांना वाटलं की पुढे जाऊन भविष्यामध्ये वस्तूंच्या किमती वाढणार आहेत तर त्यांची वर्तमान काळातील खरेदी मोठ्या प्रमाणात वाढायला लागते आणि मग एकूण मागणी वाढायला लागते. पुरवठ्याच्या मानाने मागणीत वाढ होते आणि मग भाववाढ घडून येते. युद्ध खर्च. युद्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर सुरू करावं लागतं किंवा तयार ठेवावं लागतं. अशा वेळी युद्धाचा खर्च वाढतो आणि तो खर्च जो वाढतो तो लोकांचं एक उत्पन्न एक प्रकारे लोकांना मिळत असतं त्या खर्चामुळं आणि अशा प्रकारे लोकांचं उत्पन्न वाढून चलनवाढ घडून येते. पतनिर्मितीत वाढ. व्यापारी बँका मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करत असतात, कर्ज देतात, ठेवी स्वीकारतात आणि कर्ज मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतात. अशा कर्जातून पतनिर्मिती होत असते आणि ही जेव्हा वाढते पतनिर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं एकूण पैशाचा जो काही पुरवठा आहे तो वाढतो आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या किमती वाढायला लागतात कारण वस्तूंचा पुरवठा कमी असतो आणि मागणी जास्त असते आणि त्यावेळेस चलनवाढ घडून येते. पैशाचा भ्रमणवेग आहे त्या भ्रमणवेगात वाढ होते. पैशाचा भ्रमणवेग म्हणजेच एकाकडून दुसऱ्याकडून ज्यावेळेस पैसा अर्थव्यवस्थेमध्ये एकाकडून दुसऱ्याकडे असा फिरत राहतो तो जास्त वेळा फिरतो म्हणजेच पैशाचा भ्रमणवेग वाढतो. त्याचमुळे पैशाचा एकूण पुरवठ्यात वाढ होते. पैशाच्या एकूण पुरवठ्यात पैशाचा भ्रमणवेग देखील मोजला जातो आणि म्हणून भ्रमणवेग पैशाचा वाढला की पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन चलनवाढ घडून येते. तसंच काळ्या पैशाचा वापर बऱ्याचदा आपण बघतो इलेक्शनच्या काळात असेल किंवा नियोजनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काळा पैसा असतो अर्थव्यवस्थेमध्ये तो बाहेर येतो आणि मग तो पैसा अर्थव्यवस्थेत आल्यावर पैशाचा एकूण पुरवठा वाढायला लागतो आणि मग एकूण मागणी वाढून लोकांची विविध वस्तूंची मागणी वाढून वस्तूंचा पुरवठा कमी असल्याने किमती वाढतात आणि चलनवाढ घडून येते. नेक्स्ट. आता पुरवठ्याची टंचाई असते. का पुरवठ्याची टंचाई असते अर्थव्यवस्थेमध्ये तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे निर्यातीत वाढ. जर आपल्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केल्या मोठ्या प्रमाणात तर आपल्याच देशात त्या वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं आपल्या देशात उत्पादन पुरवठा कमी होतो वस्तूंचा आणि मग वस्तूंच्या किमती वाढायला लागून चलनवाढ घडून येते. दुसरं म्हणजे उत्पादन घटकांची टंचाई. उत्पादन घ्यायचं आहे मात्र उत्पादन घटक मिळत नाहीये. उत्पादन घटक कोणते असतील? भूमी असेल, श्रम असेल किंवा कच्चा माल असेल किंवा भांडवल असेल आणि हे उत्पादनाचे घटक त्यामध्ये जर टंचाई निर्माण होत असेल तर उत्पादन गरजेनुसार घेता येत नाही तर उत्पादन कमी होतं, पुरवठा वस्तूंचा कमी होतो. मात्र त्या मानाने जर मागणीत वाढ झाली तर एकूण मागणी वाढून चलनवाढ किंवा भाववाढ किंवा किंमत वाढ घडून येत असते. साठेबाजी. बऱ्याचदा व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करून साठेबाजी करतात आणि ही साठेबाजी केल्यामुळं अर्थव्यवस्थेत बाजारपेठांमध्ये मात्र वस्तूंची टंचाई यालाच कृत्रिम टंचाई असंही म्हणतात. तर ही कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि मग वस्तूंच्या किमती वाढायला लागतात म्हणजेच चलनवाढ घडून येते. नेक्स्ट. तिसरं कारण आहे चलनवाढ घडून येण्याचं ते म्हणजे एकूण उत्पादन खर्चात झालेली वाढ. उद्योजक ज्यावेळेस उत्पादन घेत असतो त्यावेळेस उत्पादन वाढण्याची जी कारणं आहेत ती कोणती कारणं आहेत? जर कामगारांनी वेतनवाढ मागितली, जर कामगारांना वेतन वाढवून दिलं तर उद्योजकाचा खर्च वाढवून उत्पादन खर्चात वाढ होईल. दुसरं म्हणजे उद्योजकांनी नफा वाढवून घ्यायचं ठरवलं तर एकूण उत्पादनाचा खर्च वाढेल आणि मग तो किमती वाढवायला सुरुवात करेल. पुढचा पॉईंट म्हणजेच उत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ. उत्पादन घटक घ्यायचे, खरेदी करायचे, श्रम असेल, भूमी असेल, भांडवल असेल पण त्याच्या किमती मात्र जास्त आहेत त्यावेळेस एकूण उत्पादनाचा खर्च वाढून
एकूणच उत्पादन खर्च वाढल्यामुळे वस्तूची किंमत वाढवली जाते आणि त्यामुळं चलनवाढ किंवा भाववाढ किंवा किंमत वाढ ही घडून येत असते. नेक्स्ट, इतर घटक कोणते असतील की ज्याच्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि चलनवाढ घडून येते? तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस संप करतात लोक, वेतनवाढ दिली नाही समजा तर कामगार संप करतात. बऱ्याचदा उद्योजक मागण्या मान्य न करता टाळेबंदी करतात. मग ही टाळेबंदी असेल, संप असेल, दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडला तर उत्पादन कमी होतं, कच्चा माल कमी होतो, शेतीमाल कमी होतो. महापूर आला, अशा वेळी सुद्धा शेतमाल घेता येत नाही, उत्पादन घेता येत नाही, कमतरता उत्पादनाची निर्माण होते. किंवा भूकंप आला, काही नैसर्गिक आपत्ती आहेत तर संप, टाळेबंदी या मानवनिर्मित आपत्ती आहेत. अशा काळामध्ये एकूण वस्तूंचं उत्पादन कमी होतं, वस्तूंची टंचाई निर्माण होते, मात्र मागणी वाढत असते. अशा वेळी चलनवाढ घडून येते किंवा किंमत वाढतात, वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ ही घडलेली दिसून येते. नेक्स्ट, भाववाढीचे प्रकार दोन आहेत. एक म्हणजे मागणी ताण निर्मित चलनवाढ आणि खर्च दाब निर्मित चलनवाढ असे भाववाढीचे प्रकार आहेत. नेक्स्ट, मागणी ताण चलनवाढ म्हणजे काय? तर जेव्हा प्रचलित किमतीला, बाजारात ज्या किमती आहेत त्या किमतीला मागणीत वाढ झाली, मागणीत वाढ झाल्यामुळे मागणीचे पुरवठ्यावर होणारे आधिक्य निर्माण होतं आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढायला लागतात. त्यालाच मागणीजन्य चलनवाढ असं म्हटलेलं आहे किंवा मागणी ताण निर्मित चलनवाढ. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या किमती आहेत त्या किमतीला वस्तूंची मागणी लोकांकडून वाढते कारण त्यांचं उत्पन्न वाढलेलं असतं, मात्र तेवढ्या वस्तूंचा पुरवठा नसतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठ्यापेक्षा मागणीचं आधिक्य निर्माण होतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येते, किमती वाढतात आणि चलनवाढ घडून येते. नेक्स्ट, खर्चदाब निर्मित चलनवाढ म्हणजे काय? तर त्याची व्याख्या आहे, उत्पादनातील खर्च वाढत जातो आणि त्या वाढलेल्या खर्चामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढायला लागतात आणि या किमती वाढून जी भाववाढ निर्माण होते त्याला खर्चदाब निर्मित भाववाढ किंवा चलनवाढ असं म्हटलेलं आहे. म्हणजेच एकूण उत्पादन खर्चात वाढ होते आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळं वस्तूंच्या किमती जेव्हा वाढायला लागतात त्याला खर्चदाब निर्मित चलनवाढ किंवा भाववाढ असं म्हणतात. आणि त्याचे जे प्रकार आहेत ते म्हणजे नफा निर्मित भाववाढ, वेतन निर्मित भाववाढ आणि उत्पादन खर्च निर्मित भाववाढ असे 3 प्रकार आहेत. नेक्स्ट, आता चलनवाढ किंवा भाववाढीचे परिणाम वेगवेगळ्या घटकांवर काय होतात ते इथं लक्षात घ्यायचं आहे. पहिलं म्हणजे जे परिणाम कोणकोणत्या घटकांवर होतात तर उत्पादनावर परिणाम होतो, रोजगारावर परिणाम होतो, विभाजनावर परिणाम होतो किंवा इतर परिणाम जे कोणते आहेत त्याविषयी माहिती घेऊया. नेक्स्ट, उत्पादनावरील परिणाम. नेक्स्ट, उत्पादनावर होणारा परिणाम. उत्पादन जे आहे त्याच्यावर चांगला परिणाम होत असतो चलनवाढीच्या काळात कारण नफ्याचं प्रमाण वाढत असतं, उद्योजक उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि उत्पादन वाढ होत असते, उत्पादन वाढत असतं मोठ्या प्रमाणामध्ये. उत्पादनात चलनवाढीच्या काळात वाढ झालेली दिसून येते. उत्पादनाची रचना, उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाऐवजी चैनीच्या वस्तूंचं उत्पादन वाढीला लागतं या ठिकाणी आणि म्हणून उत्पादन जे होतं मोठ्या प्रमाणात ते चैनीच्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि उपभोग्य वस्तूंची मात्र टंचाई निर्माण होत असते. उत्पादन साधनांचं वितरण, चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनाकडे उत्पादन साधनं जातात आणि उपभोग्य वस्तूंचं उत्पादनाकडे कमी प्रमाणात असतात कारण चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये नफ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं जास्त लोकांना वेतन दिलं जातं, त्यामुळे उत्पादन साधनं किंवा उत्पादन साधनांना जास्त मोबदला दिला जातो, त्यामुळे उत्पादन साधनं ही चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनाकडे जातात आणि उपभोग्य वस्तूंकडे मात्र तिथे जास्त नफ्याचं प्रमाण नसल्यामुळं त्या ठिकाणी उत्पादन साधनं कमी प्रमाणात असतात आणि त्यामुळे उत्पादन साधनांचं वितरण अशा अयोग्य पद्धतीनं होत असतं. बचतीवर होणारा परिणाम हा लोकांचं उत्पन्न वाढत असतं, त्या प्रमाणात बचतही वाढत असते कारण लोकांचं उत्पन्न वाढलेलं असतं त्यामुळे बचतीतही त्या प्रमाणात वाढ होते. गुंतवणुकीतही बचत वाढलेली असते, अर्थातच बचत वाढीबरोबरच गुंतवणुकीतही वाढ होत असते. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढत असल्यामुळे विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते, उत्पादनात एकूण वाढ होत असते
आणि म्हणून गुंतवणूक वाढीचं प्रमाणही जास्त असल्याचं दिसून येतं. उत्पादनाचा दर्जा मात्र या ठिकाणी खालावलेला दिसून येतो, कारण उत्पादनाला मागणी असते. घाईघाईमध्ये उत्पादन वाढवलं जातं आणि त्यामुळे उत्पादनाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे उत्पादनाचा दर्जा चलनवाढीच्या काळात किंवा भाववाढीच्या काळात खालावलेला असतो. नेक्स्ट, तर विभाजनावरील परिणाम काय आहे? तर उत्पादक आणि व्यापारी वेगवेगळ्या घटकांवर होणारा परिणाम, विभाजनावरील परिणाम इथे लक्षात घेऊया. उत्पादक आणि व्यापारी चलनवाढीच्या काळामध्ये यांच्यावरती अनुकूल असा किंवा चांगला असा परिणाम होतो, कारण या काळामध्ये किमती वाढत असतात आणि नफ्याचं प्रमाण जास्त असतं, मागणी वस्तूंना जास्त असते आणि त्यामुळे उत्पादक आणि व्यापारी वर्गावरती चांगला किंवा अनुकूल असा परिणाम चलनवाढीचा झाल्याचा दिसून येतो. ग्राहकांवर होणारा परिणाम हा वाईट असतो किंवा प्रतिकूल असतो, कारण ग्राहकांना वाढत्या किमतीने वस्तू खरेदी कराव्या लागतात. किंमती वाढत असतात चलनवाढीच्या काळात वस्तूंच्या, आणि ग्राहकांना मात्र जादा किमतीने वस्तू खरेदी कराव्या लागत असल्यामुळं त्यांच्यावर होणारा परिणाम मात्र प्रतिकूल असतो. निश्चित उत्पन्न मिळवणारे उत्पन्नात वाढ होत नाही, त्यांचं उत्पन्न निश्चित स्वरूपाचं असतं, मात्र वस्तूंच्या किमती वाढत असतात आणि वस्तूंच्या किमती वाढत असल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नाचं मूल्य कमी झालेलं असतं. त्यांना पूर्वी इतक्या वस्तू आता खरेदी करता येत नाही किंमत वाढल्यामुळे वस्तूंच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम हा प्रतिकूल असतो. दुसऱ्यांवर अवलंबून असणारे किंवा दुसऱ्यांवर आश्रित असणारे जे लोक आहेत त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम चलनवाढीचा होत असतो, कारण त्यांना एक ठराविक रक्कम मिळत असते, ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात, पैशाचं मूल्य चलनवाढीच्या काळात कमी झालेलं असतं आणि त्यांच्यावर होणारा परिणाम जो आहे तो प्रतिकूल झाल्याचा आपल्याला दिसून येतो. कारण जर त्यांना ठराविक रक्कम मिळत असेल किंवा ठराविक वस्तू मिळत असतील तर त्याच्यात कपात होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. शेतकऱ्यांवर होणारा परिणाम, जर शेतकरी मोठा असेल तर अनुकूल परिणाम होईल, कारण त्याच्या शेतमालाला चांगली किंमत मिळेल. मात्र जर शेतकरी लहान असेल तर त्याला ग्राहक म्हणून तो जेव्हा शेतकरी बाजारात जाईल तेव्हा त्याला जास्त किमतीनं वस्तू खरेदी कराव्या लागतील, त्याला शेतमाल विकण्यासाठी त्याच्याकडे नसेल आणि म्हणून त्याच्यावर होणारा परिणाम हा प्रतिकूल असेल. मात्र मोठ्या शेतकऱ्यावर अनुकूल परिणाम होतो. तसंच भागधारक, उद्योजकांना नफा होत असतो, त्यामुळं उद्योजक त्यांच्या नफ्यातून भागधारकांना लाभांश देत असतात. जर चलनवाढीच्या काळामध्ये उद्योजकांच्या नफ्याचं प्रमाण वाढलं तर भागधारकांना लाभांश वाढून मिळेल, त्यामुळे भागधारकांवर चांगला किंवा अनुकूल असा परिणाम होऊन येईल. धनको आणि ऋणको, एक महत्त्वाचं इथं लक्षात घ्यायचं आहे की चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य हे कमी झालेलं असतं आणि म्हणून धनको म्हणजे कर्ज देणारा आणि ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. धनकोला जर या काळामध्ये पैसे परतफेड झाली कर्जाची त्याच्या, तर त्याला प्रतिकूल परिणाम होईल, कारण त्याच्या पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं. आणि धनकोने या काळात जर कर्ज परत केलं तर त्याला फायदा आहे, कारण त्याच्या पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं, म्हणून त्याला त्याच्यावर होणारा परिणाम हा अनुकूल असेल. नेक्स्ट, इतर परिणाम. आता इतर परिणाम जे आहेत, आता खरं तर रोजगारावरचा परिणाम एक लक्षात घ्यायचा आपल्याला अगोदर, हा एक महत्त्वाचा परिणाम आहे, पॉइंट आहे तो. दुसरा, तर रोजगारावर हा चांगला परिणाम होत असतो, कारण भाव वाढ होत असते, वस्तूंच्या किमती वाढत असतात, उत्पादनात वाढ केली जाते, उद्योजकांचा नफा वाढत असतो, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं आणि या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात आणि रोजगार सहज उपलब्ध होत असतो. मात्र लोकांना रोजगार सहज उपलब्ध झाल्यामुळं त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे तो आळस, सहज रोजगार उपलब्ध होतोय, काम करण्याची म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये काम करायची इच्छा होत नाही त्यांची, किंवा अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये गुण दिसून येतात की आळस आलाय, अक्षमता दिसून येते त्यांच्यात, कार्यकाम करण्याची त्यांना इच्छा दिसत नाही आहे, अशा प्रकारचा रोजगारावर परिणाम दिसून येतो. मात्र रोजगाराच्या संधी वाढत असतात, हा एक चांगला परिणाम रोजगारावर दिसून येतो. तर इतर परिणाम जे आहेत ते कोणते आहेत, तर इतर परिणामामध्ये चलनावरील लोकांचा विश्वास होतो. जितकं जास्त चलनाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत येतो, चलनाचं मूल्य कमी होत जातं आणि लोकांचा चलनावर असलेला विश्वास मात्र कमी व्हायला लागतो, कारण वाढत्या पैशाच्या पुरवठ्यामुळे वस्तूंच्या किमती वाढायला लागतात. व्यापार तोलात तूट निर्माण होते. तर व्यापार तोलात तूट निर्माण होते म्हणजे काय, तर चलनवाढीच्या काळामध्ये व्यापार तोलामध्ये निर्यात वाढत असते आणि
आयात जर लक्षात घेतली तर या ठिकाणी निर्यात आणि आयातीचं प्रमाण, तर निर्यात कमी होते, आयात मात्र वाढत जाते. लोकांची मागणी वाढल्यामुळं आयातीत वाढ होते आणि व्यापार तोल जो आहे तो तुटीचा व्यापार तोल देशाला सामोरं जावं लागतं, तुटीच्या व्यापार तोलाला. साठेबाजीत वाढ, मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्गांकडून किंवा उद्योजकांकडून साठेबाजी केली जाते, कृत्रिम टंचाई वस्तूंची निर्माण केली जाते आणि हे एक परिणाम मोठ्या प्रमाणात. त्यामुळं ग्राहकांना, सर्वसामान्य जनतेला जास्त किमतीला वस्तू खरेदी कराव्या लागतात. सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढत असते, शेअर मार्केटमध्ये चढउतार मोठ्या प्रमाणात होत असतात, सट्टेबाजी वाढत असते. राहणीमानाचा खर्च, लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा एकूण वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं राहणीमानाचा जो खर्च आहे तो राहणीमानाचा खर्च वाढतो. जर त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली नसेल मात्र इकडं खर्च वाढत असेल वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं तर राहणीमानाचा दर्जा खालावतो. नफाखोरीची प्रवृत्ती वाढते, नफाखोरीची प्रवृत्ती वाढते. नफाखोरी मोठ्या प्रमाणात वाढत असते. उद्योजक, व्यापारी मोठ्या नफा कमवण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. एक तर नफा त्यांना वाढून मिळत असतो आणि म्हणून नफाखोरीची प्रवृत्ती वाढते. लोकांमध्ये असंतोष वाढतो. इकडे लोकांचा चलनावरील विश्वास कमी झालेला असतो, दुसरीकडे वस्तूंच्या किमती वाढत असतात, त्या प्रमाणात वेतनात वाढ होत नाही, उत्पन्न वाढत नाही आणि मग लोकांमध्ये असंतोष निर्माण व्हायला लागतो. भांडवलाचा संचय वेग, भांडवल संचयाचा वेग कमी झालेला असतो. म्हणजे भांडवल संचय जो आहे तो कमी प्रमाणात त्याचा वेग झालेला दिसून येतो. त्यामुळं एकूणच जर विचार केला तर इथं भांडवल संचय कमी होत असलेला दिसून येतो. नेक्स्ट भाववाढीचं नियंत्रण कसं करायचं आहे, तर भाववाढीचं नियंत्रणासाठीच्या काही उपाययोजना आहेत. इथं मागणीत वाढ झाल्यामुळं व त्या प्रमाणामध्ये वस्तूंचा पुरवठ्यात वाढ न झाल्याने अर्थव्यवस्थेत जी भाववाढ घडून येते त्यालाच भाववाढ असं म्हणतात. त्या भाववाढीच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना आहेत त्या लक्षात घ्यायच्या. चलनविषयक उपाययोजना, राजकोषीय उपाययोजना आणि इतर उपाययोजना, अशा 3 प्रकारच्या उपाययोजना आहेत. चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण आणि इतर धोरण आहेत. नेक्स्ट, चलनविषयक उपाययोजना किंवा चलनविषयक धोरणही याला म्हटलं जातं. रिझर्व्ह बँक किंवा आपले मध्यवर्ती बँक जे आहे देशाचे, त्या मध्यवर्ती बँकेकडून या उपाययोजना राबवल्या जातात. बँक दर जो आहे हा चलनवाढीच्या काळामध्ये बँक दर वाढवला जातो. बँक दर वाढवला, बँक दर म्हणजे काय, तर मध्यवर्ती बँकेनं व्यापारी बँकाला ज्या दराने अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो त्या दराला बँक दर असं म्हटलं जातं. किंवा मध्यवर्ती बँक व्यापारी बँकाकडील हुंड्यांचा पुनर्वटाव ज्या दराने करते त्याला बँक दर असं म्हटलं जातं. बँक दरात वाढ केली की आपोआप व्याजदर वाढतो व्यापारी बँकांचा आणि म्हणून चलनवाढीच्या काळात बँक दर वाढवला जातो. बँक दर वाढला की व्याजदर वाढतो, व्याजदर वाढला की लोक कर्ज घेण्याचं प्रमाण कमी करतात आणि कर्ज कमी घेतलं की गुंतवणूक कमी होते, उत्पादन कमी व्हायला लागतं, वस्तूंच्या किमती कमी व्हायला लागतात आणि म्हणून बँक दर वाढवला जातो. सरकारी रोख्यांची विक्री केली जाते. सरकारी रोखे, चलनवाढीच्या काळात अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा जास्त असतो, त्यामुळं सरकारी कर्ज रोखे जे आहे त्यांची विक्री केली जाते आणि सरकारी कर्ज रोख्यांची विक्री केली तर सर्वसामान्य लोक आणि व्यापारी बँका हे खरेदी करतात आणि त्यांच्याकडील पैसा हा मध्यवर्ती बँकेकडे जातो. अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे चलनवाढ नियंत्रित व्हायला मदत होते. राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे, व्यापारी बँकांकडे असणारी रोख रक्कम आणि व्यापारी बँकांना त्यांच्याकडे असणाऱ्या जमा झालेल्या ठेवींपैकी काही टक्के रक्कम ही मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. ही जी एकूण रक्कम आहे तो रोख राखीव निधी व्यापारी बँकांचा हा वाढवला की व्यापारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता जी आहे ती आपोआप कमी होते आणि कर्जाचं प्रमाण कमी झालं की गुंतवणूक कमी होते, उत्पादन कमी होईल, आपोआपच वस्तूंच्या किमती कमी व्हायला सुरुवात होते. नोटा रद्द करणे, जुन्या नोटा ज्या आहेत त्या बऱ्याचदा रद्द केल्या तर अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होऊन चलनवाढ कमी व्हायला मदत होते. जुन्या चलनाऐवजी नवीन चलन अर्थव्यवस्थेत आणणं. आता जुनं चलन आहे ते रद्द केलं तर बरंचसं चलन हे अर्थव्यवस्थेच्या बाहेर जातं, त्याच्या जागी नवीन चलन आणायचं. नवीन चलन आणून त्या व्यापारी बँकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये आणलं जातं आणि त्यामुळं नवीन जुनं चलन जे जुन्या नोटा लोकांनी साठवून ठेवलेले असतील, जो काळा पैसा अर्थव्यवस्थेत असेल
तो अर्थव्यवस्थेतून बाहेर जातो आणि अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठ्याचं नियंत्रण होतं आणि चलनवाढ रोखण्यासाठी याचा फायदा होतो. नेक्स्ट, राजकोषीय धोरण. तर राजकोषीय उपाययोजना यालाच अंदाजपत्रकीय धोरण किंवा त्यालाच वित्तीय धोरण असंही म्हटलं जातं. हे काय आहे तर सरकारकडून उत्पन्न आणि सरकारचा खर्च जो आहे तो नियंत्रित करायचा आहे आणि अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, उत्पादन आणि रोजगारावर होणारे पैशाच्या मुळं म्हणजे एकूण खर्च सरकारचा आणि उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, उत्पादन आणि रोजगारावर चांगले परिणाम घडवून आणणं आणि वाईट परिणाम टाळणं हे जे काही धोरण आहे त्यालाच राजकोषीय धोरण असंही म्हणतात. तर करामध्ये वाढ करायची, चलनवाढ रोखण्यासाठी करामध्ये वाढ करायची. कर वाढवले की लोकांकडचा पैसा हा सरकारकडे जाईल, सरकारचा महसूल वाढेल पण लोकांचं उत्पन्न कमी होईल, त्यामुळे लोकांची मागणी कमी होऊन वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होते आणि म्हणून आपोआपच मग चलनवाढ रोखण्याला मदत होणार आहे. सार्वजनिक खर्चात घट करायची सरकार विविध योजनांवरती खर्च करत असतं आणि चलनवाढीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेत अगोदरच पैसा जास्त असतो, पैशाचा पुरवठा जास्त असतो, तो कमी करायचा आहे. अशा वेळी जर सरकारने खर्चाचं प्रमाण कमी केलं, सार्वजनिक खर्च कपात केली खर्चात, तर सार्वजनिक खर्चाचं प्रमाण कमी होईल, त्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी होईल, मागणी कमी होईल, वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होईल आणि त्यामुळे चलनवाढ रोखण्याला मदत होईल. सार्वजनिक कर्जाची उभारणी. सार्वजनिक कर्ज जे आहे ते मोठ्या प्रमाणात या काळात, चलनवाढीच्या काळात सरकारने कर्जाची उभारणी केली पाहिजे. देशांतर्गत कर्ज जर सरकारने मोठ्या प्रमाणात उभारणी केली तर हे कर्ज घेतल्यामुळं लोकांचं उत्पन्न कमी होईल आणि लोक कर्ज देतील सरकारला, त्यांचं उत्पन्न कमी होईल, मागणी कमी होईल विविध वस्तूंची आणि त्यामुळं वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होऊन चलनवाढ रोखण्याला मदत होईल. नेक्स्ट, तर इतर उपाययोजना कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये किंमत नियंत्रण. सरकारने किमतीचं एक मर्यादा घालून द्यायची आहे की एक विशिष्ट किमती असल्या पाहिजेत, त्यापेक्षा जास्त किमती वाढू नयेत आणि त्या किमती ठरवून द्यायच्या आहेत सरकारने. तर किमतीचं नियंत्रण करायचं आहे, त्यामुळे चलनवाढ रोखण्याला मदत होईल. दुसरं म्हणजे साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करायची आहे सरकारने. म्हणजे साठेबाजी केली नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन झालेलं असतं, मात्र साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई बाजारपेठांमध्ये वस्तूंची जी निर्माण होते ती होणार नाही आणि त्यामुळं वस्तूंच्या मागणीप्रमाणे पुरवठा निर्माण होऊन वस्तूंची किमती नियंत्रित व्हायला मदत होईल. नियंत्रित दर म्हणजे नियंत्रित दर जे आहेत त्या नियंत्रित दराने वस्तूंचं उत्पादनाचं वाटप, उदाहरणार्थ रेशनिंगद्वारे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे नियंत्रित दरात वस्तूंचं वाटप जर केलं तर आपोआपच वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होईल. आयात मोठ्या प्रमाणात करायची, वस्तूंची मागणी जेवढी आहे तेवढी आयात वाढवायची आहे आणि त्याचबरोबर निर्यात मात्र कमी करायची आहे. आपल्या देशामध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या आपल्या देशामध्ये ठेवायच्या आहेत, निर्यात त्यामुळं कमी करायची आहे. वेतनविषयक उपाययोजना. जर वस्तूंच्या किमती वाढत असतील तर वेतनातही तेवढ्या प्रमाणामध्ये वाढ करावी लागेल. त्यामुळं मात्र जर वेतन वाढलं तर एकूण मागणी वाढेल आणि म्हणून किमती नियंत्रित करण्यासाठी लोकांचं वेतन जे आहे तेही नियंत्रित करणं आवश्यक आहे. उत्पादनात वाढ करायची. इथं ज्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात जर उत्पादन असेल, वस्तूंचा पुरवठा त्या प्रमाणात असेल, तर तुमची टंचाई जर निर्माण होऊ दिली नाही, उत्पादन वाढीला मदत झाली तर अर्थातच वस्तूंच्या किमती नियंत्रित राहतील आणि भाववाढ किंवा चलनवाढ ही नियंत्रित राहील. नेक्स्ट, आता चलन घट म्हणजे काय? बरोबर चलनवाढीच्या विरुद्धची बाजू म्हणजे चलन घट असं आहे. नेक्स्ट, आता हे थोडक्यात मी इथं सांगणार आहे. चलन घटीची व्याख्या जी आहे त्यालाच भावघट असं म्हणतात, चलन संकोच म्हणतात, आर्थिक मंदी असं म्हणतात, अपस्फीती असंही म्हणतात. क्राउथर यांनी भावघटची केलेली व्याख्या जी आहे, भावघट ही एक अशी अवस्था होय की जिच्यामध्ये पैशाचं मूल्य वाढलेलं असतं आणि वस्तूंच्या किमती मात्र कमी झालेल्या असतात. म्हणजेच भावघटीच्या काळामध्ये किंवा चलनघटीच्या काळामध्ये पैशाचं मूल्य वाढलेलं असतं आणि वस्तूंच्या किमती मात्र कमी झालेल्या असतात. ही क्राउथर यांनी केलेली व्याख्या. तर कोलबर्न यांनी केलेली व्याख्या खूप कमी पैशाने खूप जास्त वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजेच भावघट होय. तर प्राध्यापक हॉट्रे यांनी केलेली व्याख्या, भावघट ही पैशाच्या
अतिरिक्त संकोचाची समस्या होय. अर्थव्यवस्थेत पैशाचा संकोच होणं, अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी होणं म्हणजेच भावघट होय. नेक्स्ट, भावघटीची कारणं काय आहेत तर एकूण मागणी कमी होणे, त्यामुळं वस्तूंच्या किमती कमी व्हायला लागतात आणि भावघट घडून येते. तर मागणी का कमी झालेली असते तर मागणी कमी होण्याची कारणं चलनसंख्येत घट. आता नोटा रद्द केल्या, मी म्हटलं नोटा जुन्या ज्या आहेत त्या रद्द केल्या तर चलनाची संख्या कमी होऊ शकते. कर्ज कमी दिलं बँकांनी तरी चलनाची संख्या कमी होऊ शकते. अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा जो आहे तो कमी असणं म्हणजेच चलनसंख्येत घट होणं, त्यामुळं लोकांच्या हातामध्ये उत्पन्न कमी होऊन त्यांची मागणी कमी होते आणि वस्तूंच्या किमती कमी होऊन भावघट घडून येते किंवा चलनघट घडून येते. लोकसंख्येत घट, लोकसंख्येचं स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशात होणं, त्यामुळं लोकसंख्येत घट होऊ शकतं किंवा काही साथीचे आजार आल्यामुळं लोकसंख्येत घट होऊ शकते. तर अशा प्रकारे जेव्हा घटना घडतात त्यामुळं लोकसंख्येची घट झाल्यामुळं लोकांची एकूण देशाची मागणी जी आहे ती कमी होते. एकूण मागणी कमी झाली की आपोआपच वस्तूंच्या किमती कमी होऊन भावघट घडून येते किंवा चलनघट घडून येते. एकूण खर्चातील घट, लोकांचा खर्च आणि सरकारचा खर्च, लोकांचा उपभोग खर्च, उद्योजकांचा गुंतवणूक खर्च आणि सरकारचा एकूण उपभोग आणि गुंतवणूक खर्च, अशा एकूण खर्चात ज्या वेळा घट होते त्यामुळं एकूण मागणी कमी होते आणि एकूण मागणी कमी होते त्यावेळेस वस्तूंच्या किमती देखील कमी व्हायला लागतात आणि भावघट घडून येते. सार्वजनिक कर्जाची उभारणी, ज्यावेळेस सरकारला कर्जाची गरज असते आणि सरकार मोठ्या प्रमाणात कर्जाची उभारणी करतो त्यावेळेस लोकांचं उत्पन्न कमी होऊन भावघट अर्थव्यवस्थेतील लोकांचं उत्पन्न कमी होऊन त्यांची मागणी कमी होते आणि त्यावेळेस वस्तूंच्या किमती कमी होऊन अर्थव्यवस्थेत भावघट किंवा किंमत घट किंवा चलनघट घडून येते. पतनिर्मितीत घट, व्यापारी बँका ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करतात त्यावेळेस पतनिर्मितीत वाढ होते. मात्र व्यापारी बँका कर्ज देत नाहीत, त्यांचं कर्जाचं प्रमाण कमी होतं, त्यावेळी पतनिर्मिती व्यापारी बँकांकडून कमी होते. एकूण पैशाचा पुरवठा कमी होतो. एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये पतनिर्मिती ही गृहीत धरली जाते आणि पतनिर्मिती कमी झाली की एकूण पैशाचा पुरवठा कमी होतो, त्यामुळं एकूण लोकांचं उत्पन्न कमी होऊन एकूण मागणी कमी होते आणि किमती कमी होऊन भावघट घडून येते. किमतीविषयीची अपेक्षा, जसं मगाशी चलनवाढीच्या काळात भविष्य काळातील किमती वाढल्या तर लोकांची वर्तमान वाढतील अशी अपेक्षा असेल, लोकांची भविष्य काळातील किमती वाढतील अशी अपेक्षा असेल तर वर्तमान काळातील खरेदी त्यांची वाढते आणि त्यामुळे किमती वाढतात. मात्र इथं या ठिकाणी जर लोकांच्या अपेक्षा अशा असतील की भविष्यात पुढे जाऊन किमती कमी होणार आहेत तर त्यांचं वर्तमान काळातील खरेदी कमी होते आणि वर्तमान काळातील खरेदी कमी म्हणजेच मागणी कमी, त्यामुळं वस्तूंच्या किमती कमी होतात आणि भावघट घडून येते. नेक्स्ट, इथं भावघट घडून येण्याचं आणखी एक कारण म्हणजे पुरवठ्यात होणारी वाढ. मोठ्या प्रमाणात पुरवठा वाढत असेल आणि मागणी मात्र त्या मानाने कमी असेल तर मागणीवर पुरवठ्याचं आधिक्य निर्माण होतं आणि मग इथं भावघट घडून येते. तर इथं निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली, निर्यात केलीच नाही, वस्तू आपल्या इकडे पडून आहेत, उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आणि मागणी मात्र देशांतर्गत मागणी जी आहे ती पुरवठ्यापेक्षा कमी आहे. अशा वेळी भावघट किंवा वस्तूंच्या किमती कमी व्हायला लागतात आणि भावघट किंवा चलनघट होते. उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर, उत्पादन घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला, जे उत्पादन घटक उपलब्ध आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर केला, पर्याप्त वापर केला, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले मात्र मागणी त्या मानाने वाढलेली नाही, मागणी मात्र कमी आहे. अशा वेळी वस्तूंच्या किमती कमी व्हायला लागतात आणि साठेबाजीवर निर्बंध, साठेबाजी होऊ शकत नाही आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात निर्बंध, कडक कारवाई केली जाते सरकारकडून साठेबाजी करणाऱ्यांना, तर साठेबाजी होत नाही आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, इथं किमती कमी असल्यामुळे साठेबाजी पण होत नाही आहे, इथं साठेबाजी न झाल्यामुळे किमती पण कमी आहे. तर अशा प्रकारे बाजारपेठेत वस्तूंचं उत्पादन आहे, वस्तूंचे साठे उपलब्ध आहेत मात्र मागणी नाही आहे आणि त्यामुळे भावघट होते, किमती कमी होत आहेत वस्तूंच्या आणि चलनघट घडून येते. नेक्स्ट, मागणीतील घट का घडून येते त्याची कारणं काय आहे? चलनसंख्येत घट होते, चलनसंख्या अर्थव्यवस्थेतील कमी आहे, लोकसंख्यात घट आहे, खर्चात घट आहे, कर्ज उभारणी होते मोठ्या प्रमाणात सरकारकडून, पतनिर्मितीत घट आहे, किमतीविषयीच्या अपेक्षा हेच आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट,
भावघटीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतात? तर भावघटीचे जसे चलनवाढीचे परिणाम होतात अर्थव्यवस्थेवर, तसे भावघटीचे परिणाम होतात. मात्र चलनवाढीपेक्षा भावघटीचे परिणाम हे अधिक तीव्र दिसून येतात. तर हे परिणाम उत्पादनावर होतात, रोजगारावर होतात आणि विभाजनावर भावघटीचे परिणाम होतात. नेक्स्ट, उत्पादनावर भावघटीचा परिणाम काय होतो? तर या काळात उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असते. पण सुरुवातीला जरी वाढ झालेली असली तरी वस्तूंच्या किमती कमी होत असल्यामुळं उद्योजकांचा नफा कमी होतो आणि मग या काळात उद्योजक हळूहळू उत्पादन कमी करायला लागतात. उत्पादनात घट व्हायला लागते, उत्पादन कमी व्हायला लागतं आणि उत्पादन कमी केलं जातं उद्योजकांकडून, कारण उत्पादनाला मागणी नसते बाजारपेठेत आणि म्हणून उत्पादन कमी केलं जातं. उत्पादनाची रचना, या काळामध्ये लोकांना उत्पन्न कमी असल्यामुळं चैनीच्या वस्तूंची मागणी घटलेली असते, उपभोग्य वस्तूंच्या मागणीत वाढ झालेली असते आणि चैनीच्या वस्तूंचं उत्पादन हळूहळू कमी व्हायला लागतं भावघटीच्या काळात. उत्पादन साधनांचं वितरण, चैनीच्या वस्तूंचं उत्पादन कमी व्हायला लागतं, मागणी कमी झालेली असते आणि म्हणून तिथं असणारी उत्पादनाची साधनं ही उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवली जातात आणि उपभोग्य वस्तूंचं उत्पादन वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि म्हणून साधनांचं वितरण योग्य प्रमाणात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. बचत, या ठिकाणी लोकांचं उत्पन्नच कमी असतं, मुळातच उत्पन्न कमी असल्यामुळे बचतीवर त्याचा वाईट परिणाम होतो. एकूण बचत कमी व्हायला लागते. बचत कमी असल्यामुळे बचतीतून गुंतवणूक केली जाते आणि म्हणून बचत कमी असल्यामुळे गुंतवणूक देखील कमी होते. उत्पादनाचा दर्जा जो आहे तो उत्पादनाचा दर्जा या ठिकाणी चांगला असतो, कारण वस्तूंची मागणी कमी असते, लोकांनी वस्तू खरेदी कराव्यात म्हणून उत्पादनाचा दर्जा चांगला केला जातो, वाढवला जातो, सुधारला जातो आणि म्हणून उत्पादनाच्या दर्जाकडे लक्ष दिलं जातं. नेक्स्ट, रोजगारावर काय परिणाम होतो? तर भावघटीच्या काळात वस्तूंच्या किमती कमी होत असतात, लोकांचं उत्पन्न कमी झालेलं असतं, वस्तूंच्या किमती, मागणी लोकांची कमी होते वस्तूंची, कारण त्यांचं मुळात उत्पन्न कमी असतं, त्यामुळं मागणी कमी झाल्यामुळं वस्तूंच्या किमती कमी असतात आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळं उद्योजकांचा नफा कमी होतो, उत्पादन कमी केलं जातं आणि अर्थातच उत्पादन कमी केल्यामुळं रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होतो. अनेक लोकांना रोजगाराच्या संधी गमवाव्या लागतात किंवा अनेक लोकांना रोजगारावरून काढून टाकलं जातं. बेरोजगारी अर्थव्यवस्थेत वाढते आणि बेरोजगारी वाढल्यामुळं पुन्हा लोकांचं उत्पन्न कमी होऊन अजून चलन घट होण्याला मदत होते आणि इथून पुढं परत आणखी चलनघटीकडे वाटचाल अर्थव्यवस्था करत असते. एकूणच विचार करता इथं बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतं. विभाजनावर होणारा परिणाम चलनघटीचा काय आहे? विविध घटकांवर होणारा परिणाम काय आहे ते लक्षात घेऊया. उत्पादक आणि व्यापारी. चलनवाढीच्या काळात उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर चांगला परिणाम होतो, तसा चलनघटीच्या काळात मात्र यांच्यावर वाईट परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो. कारण चलनघट या काळामध्ये उद्योजकांचं उत्पादन कमी झालेलं असतं, वस्तूंच्या किमती कमी होत असतात, नफ्याचं प्रमाण कमी होत असतं आणि म्हणून उद्योजकांवर आणि व्यापाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. ग्राहकांवर होणारा परिणाम मात्र चांगला असतो, कारण कमी किमतीला त्यांना चांगल्या वस्तू मिळत असतात, चांगल्या दर्जाच्या वस्तू असतात, कमी किमतीला मिळत असतात आणि त्यांना त्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये किंवा उपलब्ध असणाऱ्या उत्पन्नात अधिक वस्तू खरेदी करता येतात, कारण पैशाचं मूल्य या ठिकाणी वाढलेलं असतं. म्हणून ग्राहकावर होणारा मंदीच्या काळात किंवा चलनघटीच्या काळातला परिणाम हा चांगला असतो किंवा अनुकूल असतो. निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांवर देखील त्यांच्यावर परिणाम होणारा चांगला असतो किंवा अनुकूल असतो, कारण त्यांना ठराविक रक्कम मिळत असते महिन्याला आणि त्यांना त्या उत्पन्नामध्ये पूर्वीपेक्षा अधिक वस्तू खरेदी करता येतात, म्हणून त्यांच्यावर होणारा परिणाम हा अनुकूल होतो, कारण इथं पैशाचं मूल्य वाढलेलं असतं. तसंच पुढचं आहे की अवलंबित किंवा आश्रित, दुसऱ्यांवर अवलंबून असणारे, दुसऱ्यावर विसंबून असणारे, तर त्यांना मिळणारी ठराविक रक्कम, त्यांना मिळणाऱ्या ठराविक वस्तू, तर याच्यामध्ये नक्कीच वाढ होते, कारण वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांना मिळणारं उत्पन्न असेल ते वाढलेलं असतं किंवा त्यांच्या उत्पन्नाचं मूल्य वाढलेलं असतं आणि म्हणून त्यांच्यावर होणारा परिणाम हा अनुकूल असतो. शेतकऱ्यांवर होणारा परिणाम हा प्रतिकूल असतो, कारण शेतकऱ्यांकडे जर माल विकण्यासाठी असेल आणि मोठा शेतकरी असेल तर त्याच्या मालाला इथे किंमत मिळत नाही, कारण वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे शेतमालांच्या देखील किमती कमी होतात, त्यांच्यावर होणारा परिणाम मोठ्या शेतकऱ्यांवर
हा प्रतिकूल असेल. मात्र लहान शेतकऱ्यावर होणारा परिणाम हा चांगला असेल, अनुकूल असेल, कारण त्यांना ग्राहक म्हणून ते जेव्हा बाजारात जातील तेव्हा त्यांना कमी किमतीला वस्तू उपलब्ध होतील. भागधारक इथं एकूण उत्पादन कमी होतं, उद्योजकांचा नफा कमी होतो आणि उद्योजकांचा नफा कमी झाल्यामुळे भागधारकांना मिळणारा लाभांश देखील कमी होतो. त्यामुळे भागधारकांवर प्रतिकूल परिणाम होतो. धनको आणि ऋणको. धनको म्हणजे कर्ज देणारा, ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. इथं चलनघटीच्या काळामध्ये पैशाचं मूल्य वाढलेलं असतं. या काळात जर कर्जाची परतफेड केली तर धनकोवर होणारा परिणाम हा अनुकूल असेल, मात्र ऋणकोवर होणारा परिणाम प्रतिकूल असेल, कारण या काळात मूल्य पैशाचं वाढलेलं असतं आणि म्हणून धनकोवर होणारा परिणाम चांगला आणि ऋणकोवर होणारा परिणाम हा वाईट असा असेल. नेक्स्ट. धन्यवाद. थँक्यू.